नमस्कार मित्रांनो. कल्पना करा, तुम्ही सकाळी घराबाहेर पडता. रस्त्याच्या कडेला, शेताच्या बांधावर, गावाच्या वेशीवर, डोंगराच्या उतारावरती असलेल्या जांभळांच्या झाडाखाली अक्षरशः जांभळा गालीचा अंथरलेला दिसतो. एवढी फळं की लोक खाऊन संपवू शकत नाहीत, पक्षी खाऊन संपवू शकत नाहीत. आणि तरीही हजारो जांभळे जमिनीवरती पडून सडत आहेत. अनेक जण आश्चर्याने विचारतात, यंदा नेमकं असं काय झालं? आणि तेव्हाच गावातील एखादी आजी शांतपणे म्हणते, बाळा, ज्या वर्षी जांभळाचे असे सडे पडतात त्या वर्षी दुष्काळ पडतो. अनेकांना ही अंधश्रद्धा किंवा जुनी समजूत वाटेल. पण जर मी तुम्हाला सांगितलं की या एका वाक्यामागे आधुनिक वनस्पतीशास्त्र, पर्यावरणशास्त्र आणि हवामानशास्त्र यांचा मजबूत वैज्ञानिक आधार दडलेला आहे, तर आज आपण जांभळाच्या झाडाची ही रहस्यमय गोष्ट समजून घेणार आहोत. ही फक्त एका फळाची कथा नाही, तर पृथ्वीवरील प्रत्येक जीवाच्या अस्तित्वाची, सुरू असलेल्या संघर्षाची कथा आहे. मित्रांनो, सर्वप्रथम आपण जांभळाच्या झाडाकडे पाहूया. जांभूळ म्हणजे फक्त एक फळझाड नाही. भारतीय उपखंडातील सर्वात तग धरून राहणाऱ्या वृक्षांपैकी ते एक आहे. हे झाड शेकडो वर्ष जगू शकतं. त्याची मुळं जमिनीच्या खूप खोलवर जातात. अनेक झाडं जिथे उन्हाळ्यात कोमेजतात, तिथे जांभूळ उभा राहतो. म्हणूनच जेव्हा असे बलाढ्य झाड अचानक प्रचंड प्रमाणात फळं देऊ लागतं, तेव्हा वैज्ञानिकही त्याकडे गांभीर्यानं पाहतात. निसर्गात एक अत्यंत रोचक प्रक्रिया आढळते. तिला मास्टिंग किंवा मास सीडिंग असे म्हणतात. याचा अर्थ असा की एखाद्या प्रजातीची असंख्य झाडे एकाच वर्षी अचानक खूप मोठ्या प्रमाणावरती फळे किंवा बिया तयार करतात. त्यानंतर काही वर्ष तुलनेनं कमी उत्पादन होते. ही घटना फक्त जांभळांमध्येच नाही, तर बांबू, ओक, बीच आणि अनेक वृक्षांमध्ये दिसून येते. वैज्ञानिकांच्या मते ही एक उत्क्रांतीजन्य रणनीती आहे. झाडांना माहीत असतं की त्यांची सर्व फळे प्राणी, पक्षी आणि कीटक खाऊन टाकतील. म्हणून एखाद्या वर्षी ते इतकी प्रचंड फळे निर्माण करतात की खाणाऱ्या जीवांची क्षमता कमी पडते आणि काही बिया नक्कीच वाचतात. त्यापुढे नवीन झाडे बनवतात. म्हणजेच ही निसर्गाची प्रजाती टिकवून ठेवण्याची योजना असते. पण प्रश्न असा आहे की यंदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जांभळे का आली? याचे उत्तर आपल्याला हवामानातील बदलामध्ये मिळते. झाडे बोलत नाहीत, पण ती वातावरण वाचतात. आपण जिथे तापमान मोजण्यासाठी थर्मामीटर वापरतो, पावसासाठी हवामान खात्याच्या अहवालाची वाट पाहतो, तिथे झाडं स्वतःच्या पेशींमधनं हे सर्व संकेत ओळखतात. जमिनीतील आर्द्रता कमी होणे, भूजल पातळी खाली जाणे, वातावरण तापमान वाढणे, पावसाचे अनियमित चक्र, हवेतील आर्द्रतेतील बदल, कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण आणि दिवसाच्या लांबीतील बदल, अशा अनेक गोष्टी झाडे सतत अनुभवत असतात. जेव्हा झाडाला वाटते की पुढील काही वर्ष कठीण असू शकतात, तेव्हा ते आपली ऊर्जा साठवण्याऐवजी पुनरुत्पादनावरती खर्च करू लागते. यालाच काही संशोधक स्ट्रेस फूडिंग म्हणतात. हे नाव ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण त्याचा अर्थ सोपा आहे. तानाखाली आलेले झाड अधिक फळे निर्माण करते. कारण झाडासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःचे अस्तित्व नसून आपल्या जनुकाचे अस्तित्व असते. जर झाड नष्ट झालं तर त्याच्या बिया जिवंत राहिल्या तर त्याची प्रजाती टिकून राहते. यामागे वनस्पतीच्या शरीरात तयार होणाऱ्या हार्मोन्सचीही मोठी भूमिका असते. अब्सिसिक ॲसिड नावाचा एक हार्मोन झाडामध्ये पाण्याच्या ताणामध्ये काळात वाढतो. हा हार्मोन झाडाला संदेश देतो की पाण्याची कमतरता आहे. त्याच वेळी वाढीसाठी लागणाऱ्या काही प्रक्रिया मंदावतात. नवीन पाने, नवीन फांद्या आणि अतिरिक्त वाढ थांबते. झाड उपलब्ध संसाधने, फळे आणि बिया तयार करण्यासाठी वापरू लागते. त्यामुळे अनेकदा असे दिसते की झाडावरती नवीन पालवी कमी असते, पण फळे मात्र भरपूर असतात. मात्र आजीच्या निरीक्षणाकडे वळूया. जुन्या काळातील लोकांकडे आधुनिक उपकरणं नव्हती, पण त्यांच्याकडे निसर्गाचे बारकाईने निरीक्षण करण्याची सवय होती. त्यांनी शेकडो वर्ष झाडे, पक्षी, प्राणी, पाऊस, ऋतू यांचे बदल पाहिले. यातून काही अनुभवजन्य नियम तयार झाले. जांभळाचा सडा आणि दुष्काळ यांच्यातील संबंध हा त्यापैकीच एक आहे. अर्थात प्रत्येक वर्षी जांभळे जास्त आली म्हणजे दुष्काळ येईलच असे 100% नाही. पण भूजल कमी होणे, उष्णतेमध्ये वाढ होणे आणि हवामानातील अस्थिरता या गोष्टी झाडांना आधी जाणवतात. त्यामुळे अनेकदा अशी बंपर फळधारणा भविष्यातील कोरड्या वनस्पतींचा इशारा असू शकते. यामध्ये जांभळाच्या मुळाची रचनाही महत्त्वाची आहे. जांभळाला खोलवर जाणारे सोटमूळ असते.
ही मुळं जमिनीच्या अनेक मीटर खाली जाऊ शकतात. त्यामुळे पृष्ठभागावरील परिस्थिती चांगली असली तरी खोल थरातील पाण्याची कमतरता झाडाला जाणवू शकते. मानवाला ती माहिती अजून मिळालेली नसते, पण झाड आधीच त्यावरती प्रतिक्रिया देत असते. म्हणूनच काही वेळा झाडांचे वर्तन भविष्यातील पर्यावरणीय बदलांचा संकेत ठरते. मात्र येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. सोशल मीडियावरती अनेकदा सुसाईड फ्रुटिंग हा शब्द वापरला जातो. प्रत्यक्षात बहुतांश जांभळाची झाडं फळे दिल्यानंतरही मरत नाहीत. त्यामुळे हा शब्द शास्त्रीयदृष्ट्या पूर्णपणे अचूक नाही. काही वनस्पती जसे बांबू आयुष्यात एकदाच फुलतात आणि नंतर मरतात. पण जांभूळ हा त्या प्रकारातील वृक्ष नाही. त्याच्यासाठी स्ट्रेस फ्रुटिंग किंवा मास्टिंग हे शब्द अधिक योग्य मानले जातात. म्हणजे झाड आत्महत्या करत नाही, तर ताणाच्या परिस्थितीमध्ये पुनरुत्पादनाला प्राधान्य देतं. आज जगभर हवामान बदलाचा परिणाम दिसत आहे. भारतामध्ये सरासरी तापमान वाढत आहे. अनेक भागात भूजल पातळी खालावत आहे. पावसाचे वितरण बदलत आहे. कधी अतिवृष्टी तर कधी दीर्घकाळ दुष्काळ अशा टोकाच्या घटना वाढत आहेत. अशा परिस्थितीत झाडांची वागणूकही बदलते. काही संशोधनांमध्ये असे दिसून आले आहे की हवामानातील असामान्य बदल वृक्षांच्या फुलोऱ्यावर आणि फळधारणेवरती परिणाम करू शकतात. यंदा बाजारात दिसणारी जांभळांची प्रचंड संख्या आपल्याला 2 गोष्टी शिकवते. पहिली म्हणजे निसर्गातील प्रत्येक घटना एखादा संदेश घेऊन येते आणि दुसरी म्हणजे आपल्या पूर्वजांचे निरीक्षण अनेकदा विज्ञानाशी जुळणारे असते. त्यांनी शास्त्रीय भाषा वापरली नाही, पण त्यांनी अनुभवातून मिळालेलं ज्ञान जपलं. आज विज्ञान त्या निरीक्षणामागची कारणे समजावून सांगत आहे. कल्पना करा, एका शेकडो वर्षाच्या जांभळाच्या झाडाला जर बोलता आलं असतं तर कदाचित ते आपल्याला त्याने सांगितलं असतं, मी हजारो फळे देत आहे कारण मला माझी पुढची पिढी सुरक्षित ठेवायची आहे. मी हवामानातील बदल अनुभवत आहे. मी जमिनीतील पाण्याची कमतरता अनुभवत आहे आणि म्हणूनच मी माझी सर्व शक्ती बियांमध्ये गुंतवत आहे. ही कल्पना जरी भावनिक वाटली तरी तिच्या मागे उत्क्रांतीचे आणि पर्यावरणशास्त्राचे कठोर विज्ञान उभे आहे. म्हणूनच मित्रांनो, यंदा जांभळाचा गोडवा चाखताना फक्त फळ म्हणून त्याच्याकडे पाहू नका. ते निसर्गानं दिलेलं एक संकेतपत्र आहे. ते आपल्याला सांगत आहे की पाण्याची बचत करा, भूजल जपा, झाडे लावा आणि पर्यावरणाशी सुसंगत जीवनशैली स्वीकारा. कारण जर झाडांना भविष्यातील संकटाची चाहूल लागत असेल तर आपणही सजग होण्याची वेळ आली आहे. आजींच्या एका साध्या वाक्यातून सुरू झालेली ही गोष्ट आपल्याला निसर्गाच्या गूढ विज्ञानापर्यंत घेऊन जाते. जांभळाचा सडा हा केवळ फळांचा वर्षाव नाही, तो पृथ्वीवरील जीवनाच्या संघर्षाचा, अस्तित्व टिकवण्यासाठीच्या धडपडीचा आणि निसर्गाच्या अद्भुत बुद्धिमत्तेचा जिवंत पुरावा आहे. पुढच्या वेळी जांभळाच्या झाडाखाली पडलेला जांभळाचा सडा पाहाल तेव्हा एक क्षण थांबा आणि विचार करा. कदाचित निसर्ग आपल्याशी काहीतरी बोलत असेल आणि प्रश्न फक्त एवढाच आहे, आपण ते ऐकतो आहोत का? मित्रांनो, जांभळाचा हा सडा आपल्याला केवळ निसर्गातील एक अद्भुत घटना दाखवत नाही, तर एक मोठी जबाबदारी देखील सोपवतो. आपण नेहमी झाडांकडनं फळे घेतो, सावली घेतो, ऑक्सिजन घेतो, पण या झाडांना परत काय देतो? हा प्रश्न स्वतःला विचारण्याची वेळ आता आली आहे. आज जांभळांची हजारो फळे जमिनीवरती पडून सडत आहेत. अनेक बिया वाया जात आहेत. पण जर प्रत्येक गावातील, प्रत्येक कुटुंबातील आणि प्रत्येक शाळेतील काही लोकांनी या बिया गोळा केल्या, त्यांची रोपे तयार केली, पावसाळ्यामध्ये ती लावली, तर काही वर्षात लाखो नवीन जांभळांची झाडे तयार होऊ शकतात. लक्षात ठेवा, एक जांभळाचं झाड वर्षाला शेकडो किलो कार्बन डायऑक्साईड शोषून घेते. हजारो पक्षी आणि कीटकांना अन्न देते, भूजल पातळी टिकवून ठेवण्यास मदत करते, जमिनीची धूप रोखते आणि परिसराचे तापमान कमी करण्यास हातभार लावते. म्हणजेच एक झाड लावणे हे फक्त वृक्षारोपण नसून पर्यावरणाच्या भविष्यातील गुंतवणूक आहे. आज हवामान बदल, वाढते तापमान, अनियमित पाऊस, भूजलाची कमतरता ही संपूर्ण जगासमोरील मोठी आव्हाने आहेत. यावरती सर्वात स्वस्त आणि सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे अधिकाधिक झाडे लावणे आणि ती जगवणे. कारण झाडे ही पृथ्वीची नैसर्गिक वातानुकूलन यंत्रणा आहे. जर तुम्हाला जांभळाची बी रुजवायची असेल तर प्रथम पिकलेल्या जांभळातील बी स्वच्छ धुवून सावलीत वाळवा. नंतर ती सुपीक मातीत 1 ते 2 इंच खोलीवरती लावा. नियमित पाणी द्या. काही दिवसात अंकुर फुटू लागेल. रोप सुमारे 1-2 फूट उंच झाल्यावर पावसाळ्यात योग्य ठिकाणी लावता येईल. पुढील काही वर्ष त्याची काळजी घेतली तर ते रोप भविष्यात शेकडो लोकांना सावली आणि हजारो फळे देणारं भव्य वृक्ष बनू शकतं.
मित्रांनो, आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी झाडे लावली म्हणून आज आपण त्यांची फळे खात आहोत. आज पुढील पिढीसाठी झाडे लावण्याची जबाबदारी आपली आहे. आपण जर आज एक बी पेरली तर उद्या त्याच बीपासून हजारो फळे, शेकडो नवीन बिया निर्माण होतील. हीच निसर्गाची साखळी आहे आणि हेच खरे पर्यावरण संवर्धन आहे. म्हणून यंदा जांभळे खा, त्याचा आनंद घ्या, पण त्यातील काही बिया नक्की जपून ठेवा. कारण कदाचित तुमच्या हातातील ती छोटीशी बी पुढील 50 किंवा 100 वर्षांसाठी एखाद्या गावाचे, एखाद्या शेताचे किंवा एखाद्या पिढीचे भविष्य घडवू शकते. निसर्ग आपल्याला सतत देत असतो. आता त्याला परत देण्याची वेळ आली आहे. चला, एक संकल्प करूया. एक जांभूळ खाऊ, एक बी जपू आणि एक झाड नक्की लावू. कारण झाडे वाचली तर पाणी वाचेल, पाणी वाचले तर शेती वाचेल, शेती वाचली तर माणूस वाचेल, माणूस वाचला तर भविष्य वाचेल. मित्रांनो, आपण फळं खातो, बहुतेक वेळा त्याच्या बिया कचऱ्यात फेकून देतो. पण ज्या बियेला आपण निरुपयोगी समजतो त्यामध्ये संपूर्ण जंगल निर्माण करण्याची ताकद दडलेली असते. निसर्गात प्रत्येक बी म्हणजे एका नव्या जीवनाचा आरंभ असतो. आंब्याची बी लावली तर भविष्यात शेकडो किलो फळे देणारे झाड तयार होते. जांभळाची बी लावली तर ती पक्षी, प्राणी आणि माणसांसाठी अन्नाचा स्रोत बनते. चिंचेची बी लावली तर ती अनेक दशकांपर्यंत सावली आणि पर्यावरण संरक्षण करते. सीताफळ, रामफळ, फणस, करवंद, आवळा, बोर, जांभूळ, काजू, पेरू, चिकू यासारख्या स्थानिक फळझाडांच्या बिया जपल्या तर संपूर्ण परिसंस्था समृद्ध होऊ शकते. एका फळाच्या बियांपासून तयार लाखो लिटर पाणी जमिनीत मुरवण्यास मदत करते. ते हजारो किलो कार्बन डायऑक्साईड शोषून घेते. असंख्य पक्षी, मधमाशा, फुलपाखरे आणि इतर जीवांना आश्रय देते. म्हणजेच एका बीमुळे संपूर्ण अन्नसाखळी मजबूत होते. आज शहरांमध्ये आणि गावांमध्ये तापमान वाढत आहे, भूजल पातळी कमी होत आहे, पावसाचं प्रमाण अनियमित होत आहे. यावरती सर्वात प्रभावी उपाय म्हणजे स्थानिक फळझाडांची संख्या वाढवणं. कारण फळझाड फक्त ऑक्सिजनच देत नाहीत, तर माणूस, पक्षी, प्राणी यांच्यातील अन्नसाखळीही टिकवून ठेवतात. आपण प्रत्येकाने एक छोटा नियम केला तर मोठा बदल घडू शकतो. ज्या दिवशी आपण फळ खाऊ त्या दिवशी त्यातील किमान एक बी जपून ठेवायची. पावसाळा आला की ती योग्य ठिकाणी लावायची. शाळा, गाव, शेताचे बांध, रस्त्याचा कडा, ओसाड जागा, डोंगर उतार येथे स्थानिक प्रजातींची झाडे लावायची. लक्षात ठेवा, आपण झाडे लावत नाही आहोत, आपण पुढील पिढीसाठी सावली लावत आहोत. आपण ऑक्सिजन लावत आहोत, आपण पाऊस लावत आहोत, आपण पक्ष्याचे घरटे लावत आहोत, आपण पृथ्वीचे भविष्य लावत आहोत. आज एक बी वाचवली तर उद्या एक झाड उभं राहील. एक झाड उभं राहिलं तर हजारो फळं मिळतील. हजारो फळातून लाखो बिया निर्माण होतील आणि लाखो बियांमधून पुन्हा हिरवाई निर्माण होईल. हीच निसर्गाची साखळी आहे आणि हीच खरी पर्यावरण सेवा आहे. चला, आजपासून एक संकल्प करूया. फळ खाल्लं की बी फेकायची नाही, बी जपायची आणि झाड बनवायची. कारण एका बीमध्ये केवळ झाड नसतं, तर संपूर्ण भविष्यातील जंगल दडलेलं असतं. पक्षी हे खरे वृक्षरोपण करते आहेत. जंगलात बहुतेक झाडे माणसांनी लावलेली नसतात. पक्षी आणि प्राणी फळं खातात, बिया दूरवर नेतात, त्यांच्या विष्ठेद्वारे त्या जमिनीत पडतात. अशा प्रकारे हजारो वर्षांपासून निसर्ग स्वतःचं जंगल निर्माण करत आहे. जर फळझाडे कमी झाली तर पक्ष्यांचे अन्न कमी होईल आणि संपूर्ण अन्नसाखळीवरती त्याचा परिणाम होईल. 2. स्थानिक झाडांचं महत्त्व. परदेशी शोभेच्या झाडांपेक्षा जांभूळ, आंबा, आवळा, बोर, चिंच, फणस, करवंद यासारखी स्थानिक झाडे अधिक उपयुक्त असतात. कारण त्यांच्याशी स्थानिक पक्षी, कीटक आणि प्राणी जुळवून घेतलेले असतात. त्यामुळे जैवविविधता टिकून राहते. 3. एका झाडाची आयुष्यभरातील देणगी. एक प्रौढ झाड आपल्या आयुष्यात लाखो रुपयांच्या पर्यावरणीय सेवा देते. ऑक्सिजन, सावली, भूजल संवर्धन, माती संरक्षण, कार्बन शोषण आणि जीवसृष्टीला आश्रय यांचे मूल्य पैशात मोजता येणार नाही. 4. झाड म्हणजे नैसर्गिक पावसाची यंत्रणा. झाडांच्या पानातून होणाऱ्या बाष्पोत्सर्जनामुळे वातावरणामध्ये आर्द्रता वाढते. अनेक वैज्ञानिक अभ्यासानुसार मोठी जंगले स्थानिक पर्जन्यमानावरती परिणाम करू शकतात. त्यामुळे झाड तोडणे म्हणजे अप्रत्यक्षपणे पावसाचे चक्र कमकुवत करणे होय. 5. आजी आजोबांचे पारंपरिक ज्ञान. पूर्वी लोक झाडांची फळधारणा, पक्ष्यांचे स्थलांतर, मुंग्यांची हालचाल, वाऱ्याची दिशा यावरून हवामानाचा अंदाज बांधत. आज विज्ञान त्या निरीक्षणामागील कारणे समजावून सांगत आहे.
त्यामुळे पारंपरिक ज्ञान, विज्ञान यांची सांगड घालणं आवश्यक आहे. 6. सीड बँक उपक्रम प्रत्येक गावात आणि शाळेत बीज बँक सुरू करता येईल. जांभूळ, आंबा, आवळा, चिंच, बोर यासारख्या फळांच्या बिया गोळा करून पावसाळ्यात त्यांची रोपे तयार करता येतील. हा अतिशय कमी खर्चाचा पण प्रभावी पर्यावरण उपक्रम ठरू शकतो. 7. मुलांसाठी संदेश आज मोबाईल, इंटरनेट आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मुलांना झाडांशी जोडण्याची गरज आहे. प्रत्येक मुलानं दरवर्षी किमान एक फळझाड लावून त्याची जबाबदारी घ्यावी. हे पर्यावरण शिक्षणाचे सर्वात प्रभावी साधन ठरू शकते. 8. जांभूळ फक्त फळ नाही, जांभळाची पाने, साल, बिया, फळ यांचा आयुर्वेदात उपयोग केला जातो. मधुमेह नियंत्रणासाठी जांभळाच्या बियांची पूड पारंपरिकरित्या वापरली जाते. त्यामुळे जांभूळ हे पर्यावरणीय आणि औषधीदृष्ट्या दोन्ही महत्त्वाचे झाड आहे. 9. आपण आज ज्या झाडांची फळे खातो ती झाडे आपण लावलेली नाहीत, ती आपल्या आधीच्या पिढ्यांनी लावलेली आहेत. आता पुढच्या पिढीसाठी काहीतरी सोडून जाण्याची जबाबदारी आपली आहे. आपण आपल्या मुलांनी, आपल्या नातवंडांनीही जांभळाचा गोडवा चाखावा यासाठी आज आपण एक बी जपली पाहिजे. हे नेहमी लक्षात ठेवा. फळ खाणं ही सवय आहे, पण बी जपणं ही संस्कृती आहे आणि बीपासून झाड निर्माण करणं ही पुढच्या पिढीप्रती आपली जबाबदारी आहे. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तो तुमच्या कुटुंबातील शेतकरी मित्रांना, पर्यावरणप्रेमी लोकांना नक्की शेअर करा. कारण निसर्गाचा हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत